डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली. या प्रकरणी उद्योजक आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 4 दिवसांपूर्वी डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलंय. आरोपींच्या अटकेसाठी डॉक्टरांच्या संघटनांनी आंदोलन केलं होतं. यानंतर पोलिसांनी डॉक्टर रुचाचे पती आणि सासऱ्यांना अटक केली आहे. पंढरपूरच्या सांगोल्यातील ज्येष्ठ उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांच्या सून असलेल्या डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुचा रुपनरनं कौटुंबिक छळाला आणि हिंसाचाराला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. डॉक्टर रुचा या पती डॉक्टर सूरज रुपनर यांच्यासोबत पंढरपुरात फॅप्टेक हॉस्पिटल चालवत होत्या. MRI मशीन विकत घेण्यासाठी पती सूरज रुपनरनं रुचा यांना जमिनीवर कर्ज काढ आणि माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये असा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून रुचा रुपनर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तक्रार दाखल होत नसल्यानं सोशल मीडियावर सांगोल्यातील डॉक्टरांनी मोहीम सुरू केली होती. पंढरपुरातल्या डॉक्टर्सनी एकत्र येत सांगोला पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं. रुचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. डॉक्टर रुचा आणि डॉक्टर सूरज यांचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. मात्र डॉक्टर सूरज हा व्याभिचारी होता. MRI मशीनसाठी त्याने रुचाच्या मालकीची जमीन गहाण ठेवून कर्ज काढावे आणि माहेरून पैसे आणावेत असा तगादा लावलेला होता. त्यामुळे रुचानं आत्महत्या केली, अशी माहिती ऋषिकेश पाटील यांनी दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. 6 जून रोजी रुचानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर 3 दिवसांनी डॉक्टर सूरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रुचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना अगोदर अटक केली. यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून पोलिसांनी सूरज रुपनर याला अटक केली आहे.